नमस्कार मंडळी, मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. मित्रांनो, तुम्ही समजा एखाद्या मॉलमध्ये खरेदीला गेला. तिथं खरेदीला गेल्यानंतर तुम्ही काय केलं की तुम्हाला आवडणारे वेगवेगळ्या नमुन्याचे वेगवेगळ्या डिझाईनमधले कपडे तुम्ही खरेदी केला. तिथल्या सेल्समननं तुम्हाला त्या कपड्यांची ट्रायल घेण्यासाठी ट्रायल रूमला पाठवलं. तुम्ही ट्रायल रूममध्ये जाऊन ते सगळे कपडे बरोबर आपल्याला अंगाबरोबर बसतात की नाही वगैरे सगळं बघितलं आणि अगदी खुश झालात आणि सांगितलं की चला हे कपडे ठीक आहेत, मला बसले, आणि तुम्ही ते पॅक करा. आणि तुम्ही तिथून काउंटरला आलात. काउंटरला आल्यानंतर जे तुम्ही कपडे बघितलेले होते ते कपडे तुम्ही सेल्समनला सांगितलं की ते मगाशी मी जे बघितले ट्रायल घेतलेले कपडे घेऊन या. सेल्समन गडबडीने गेला आणि ते कपडे घेऊन काउंटरवर आला. काउंटरवर आल्यानंतर तुम्ही त्याचं बिल वगैरे पे केलं आणि ते कपड्यांची गठली घेऊन तुम्ही घरी आला. घरी आल्यानंतर तुम्ही ती कपडे कपाटात ठेवून दिली आणि 1-4 दिवसानंतर कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी म्हणून तुम्ही ते कपडे काढले, कपाटातून काढले ते आणि घालून बघितले आणि तुम्हाला काय धक्का बसला, अरे हे तर कपडे आपल्या मापाचेच नाही. म्हणजे काय, तर मी ज्यावेळी ते ट्रायल रूममध्ये बघितले त्यावेळी तिथे मला फिटिंग वगैरे बरोबर आलेलं होतं, कपडे व्यवस्थित होते. मग आता हे कपडे मला का बसत नाही? असं झाल्यानंतर तुम्हाला अगदी डोकं चक्रावून जाईल की नाही? कारण कार्यक्रम तर आता उद्या आहे, ह्याच्यात बदल करता येत नाही. मग पुन्हा जायचं का तिथे मॉलला आणि ते घेऊन यायचं का, असा प्रश्न तुम्हाला पडेल आणि तुमचा संताप होईल. तर मित्रांनो, झालेलं काय होतं की जे तुम्ही कपडे बघितले होते ट्रायल, ते कपडे तिथंच राहिले आणि सेल्समननं गडबडीत तुम्हाला दुसऱ्याच मापाचे कपडे आणून दिले आणि ते कपडे घेऊन येऊन तुम्ही कपाटात ठेवले आणि आता कार्यक्रमाला जाताना ते घातल्यानंतर ते कपडे अंगावर तुमच्या बसत नाहीत, फिट होत नाहीत. एकतर ते अत्यंत फिट होत आहेत किंवा एकतर अत्यंत सैल होत आहेत, जेणे तुम्ही अगदी गबाळ्यासारखी तुमची अवस्था झाली. आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकार? तर नेमका असाच प्रकार नुकत्याच झालेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ज्या झाल्या त्यामध्ये घडलेला आहे. मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांच्यावर त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी आता जवळजवळ 2-4 महिने काय असेल ती मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे, परीक्षेची पद्धत कशी असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं सांगितलं. विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केल्यानंतर ज्यावेळी ते परीक्षा हॉलमध्ये गेले आणि त्यांच्यासमोर जेव्हा पेपर आले, ते पेपर बघितल्यानंतर जी अवस्था तुमची झाली होती मॉलमधून कपडे घेऊन आल्यानंतर, तशीच अवस्था त्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. आणि विद्यार्थी पेपर देऊन बाहेर आल्यानंतर त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांनी त्याला विचारलं की काय रे बाबा, पेपर कसा गेला? तेव्हा त्याने जे प्रकार सांगितला तो ऐकून त्या शिक्षकांची अवस्था तशीच झालेली आहे. अरे, ते म्हणाले की मी तर सगळं व्यवस्थित शिकवलेलं होतं, विद्यार्थ्यांनी सगळं मेहनत घेऊन सगळं केलेलं होतं, आणि मग हे असं का झालं? तर गंमत अशी झाली मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 मधील प्रश्नाचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर ते पेपर ज्यांनी सेट केलेत त्यांनी मुलांच्या वयाचा आणि त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचा विचार केलाय की नाही असा प्रश्न पडतो. अगदी MPSCच्या धर्तीवर 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला तर त्यातून तुम्हाला काय साधणार आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निकष काय सांगतात की तुमची प्रश्नपत्रिका ही 30% सोपी, 40% मध्यम आणि 30% काठिण्य असावी. मग आता ह्या कालच्या परीक्षेत काय झाले तर 70% पेक्षा जास्त ही कठीण श्रेणीतले प्रश्न होते ते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा असा लोचा झाला की सरांनी जे आम्हाला सांगितलं आणि आम्ही जो अभ्यास केला त्याच्यापेक्षा जरा वरच्या पटदळीतलं आणि अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असे प्रश्न आले. मग ह्या अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी कसा पेपर सोडवायचा? आणि शाळांनी किंवा त्या आपल्या सगळ्यांनाच परीक्षेला बसवायचा अट्टाहास आहे शाळांचा, सगळेच विद्यार्थी बसले पाहिजे, म्हणजे शिक्षण विभागाचा अट्टाहास आहे की
सगळे परीक्षेला बसले या शिष्यवृत्तीच्या. बरं ते बसवले, विद्यार्थी सगळे बसले, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी त्यांना मेहनतीनं अगदी सुट्टी बघितली नाही, काही नाही, रविवारी सुद्धा तास घेतले, सगळं झालं, अगदी सगळं बरोबर व्यवस्थित केलंय. पण मग हे परीक्षा ज्यावेळी होती, प्रत्यक्ष पेपर ज्यावेळी झाले, तेव्हा या अशा पद्धतीचा प्रश्नपत्रिका आल्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? दोष कुणाला द्यायचा? शिक्षकांना द्यायचा, परीक्षा मंडळाला द्यायचा, की सरकारला द्यायचा? पालक विचारतील की सर, इतकं तुम्ही त्रास घेऊन सगळं मुलांना शिकवला, पोराने आमच्या सगळं अभ्यास केला, हे केला, मग आमचं पोरगं नापास कसं झालं? तर जे शिक्षकांनी शिकवलं होतं, जे विद्यार्थ्यांनी शिकले होते, त्याच्या पलीकडचं परीक्षा मंडळाने त्यांना प्रश्न दिले. म्हणजे अपेक्षित काय असते की तुम्ही वर्षभर जर 7वीचा परीक्षेचा अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळी तुम्हाला 7वीच्या परीक्षेच्या पुस्तकातलेच प्रश्न येणं अपेक्षित असतं. ते जर तुम्ही त्याला 10वीच्या परीक्षेतल्या पुस्तकातले प्रश्न विचारले तर त्या विद्यार्थ्यानं बिचाऱ्यानं काय करावं? मग त्यानं पेपर कसा लिहावा? आणि ह्या सगळ्या चुका झाल्यामुळं आता निकाल काय येतोय आम्हाला माहीत नाही. मग जर तुम्हाला त्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेतल्या मुलांना नापास करायचं होतं का, म्हणून तुम्ही अशा प्रश्न दिले त्यांना, किंवा त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवायचं होतं का, असा प्रश्न काही पालकांच्या मनात उपस्थित झालेला आहे. तर याच्यावरून किमान शहाणपण घेऊन पुढे होणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तरी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुधारणा करण्याची सुबुद्धी सरकारला आणि त्या परीक्षा परिषदेला बुद्धीच्या देवतेने द्यावी की प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.